अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे। यापूर्वीच 13 गुन्हे दाखल असलेल्या अशोक खरात प्रकरणामध्ये आता ईडीने एंट्री केली आहे। खरात विरोधामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालाय। अशोक खरातवरती केवळ अत्याचाराचे नाही तर फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचेही गंभीर आरोप आहेत। ईडीने आता या आर्थिक गैरव्यवहाराच्या मुळाशी जाण्यासाठी तपास सुरू केलाय। पोलिसांनी जमा केलेली कागदपत्र ईडीने आपल्या ताब्यामध्ये घेतलेली असून खरात आर्थिक साम्राज्य नेमकं कसं उभं करायचं याची ही चौकशी होणार आहे। आणि ईडीच्या कचाट्यामध्ये अडकलेल्या अशोक खरातची आता कशा पद्धतीने चौकशी होणार आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। यूएई पर्यंत पोहोचलेल्या खरातच्या हवाला रॅकेटची चौकशी होणार आहे। बँक खाती, मालमत्तांची देखील चौकशी होईल। समता नागरी पतसंस्थेमध्ये 130 हून अधिक बँक खात्यांमधील व्यवहारांची छाननी केली जाईल। 63 कोटींहून अधिक रक्कम खात्यांमधून फिरवल्याचा संशय आहे आणि अनेक खात्यांमध्ये खरात नॉमिनी देखील आहे। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातल्या 100 कोटींच्या मालमत्तांवरती देखील ईडीचं लक्ष आहे। या मालमत्ता सीए प्रकाश पोफळेच्या नावावरती असल्याचाही दावा आहे आणि त्याचा देखील तपास सुरू आहे। 2024 मध्ये पोफळे यांनी 18 रो हाऊसेस, 49 गुंठे जमीन खरेदी केल्याची नोंद आहे। अधिकृत किंमत ही 19 कोटी 56 लाख असली तरी बाजार मूल्य हे 100 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे। काळा पैसा, कर चुकवेगिरी, बेनामी गुंतवणुकीत नाशिक, शिर्डी, सिन्नरच्या 52हून अधिक जमीन प्रकरणामध्ये चौकशी होणार आहे। तर अशा पद्धतीने खरात आता ईडीच्या कचाट्यामध्ये अडकलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.